चुनाव से पहले किसानों को कर्ज माफी का वादा किया था, लेकिन सत्ता में आने के बाद महायुति सरकार ने कर्ज माफी के वादे से मुंह फेर लिया। राज्य के किसानों को उम्मीद थी कि बजट में कर्ज माफी की घोषणा की जाएगी, लेकिन उप मुख्यमंत्री अजित पवार ने कर्ज माफी के बारे में कोई घोषणा नहीं की। दूसरी ओर नांदेड़ जिले के करीब 20,000 किसान कर्ज माफी की उम्मीद में 100 से 125 करोड़ रुपयों का कर्जा नहीं चुका पाए हैं। नांदेड़ जिला मध्यवर्ती सहकारी बैंक को किसानों की कामधेनु माना जाता है। पिछले साल नांदेड़ जिला मध्यवर्ती बैंक ने 59,000 किसानों को कर्ज दिया था। इनमें से 39,000 किसानों ने कर्ज चुकाया, जबकि 20,000 किसानों ने कर्ज नहीं चुकाया है। विधानसभा चुनाव में सत्ता में आने के बाद महायुति सरकार ने किसानों का कर्ज माफ करने का वादा किया था, लेकिन महायुति ने सत्ता में आने के बाद कर्ज माफी के मुद्दे को दरकिनार कर दिया है। इसी बीच बकाया किसानों की संख्या सामने आने के बाद जिला मध्यवर्ती बैंक ने कर्ज वसूली का फैसला लिया है। बैंक हर साल किसानों को कर्जा देती है। इस साल भी 59,000 किसानों को कर्ज दिया गया था, लेकिन कई किसानों ने कर्ज माफी की उम्मीद में कर्ज नहीं चुकाया है। किसानों द्वारा अभी भी कर्ज माफ करने की मांग करते हुए विभिन्न क्षेत्रों में आंदोलन किए जा रहे हैं। बैंक के मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अजय कदम ने संकेत दिया है कि सरकार के निर्देशानुसार कर्ज वसूला जाएगा। जिन क्षेत्रों में भारी बारिश और सूखा पड़ा है वहां जबरन वसूली नहीं की जाएगी, लेकिन अन्य किसानों से कानून के दायरे में रहकर सख्ती से वसूली की जाएगी। बैंक अधिकारियों ने किसानों से कर्ज चुकाने की अपील भी की है। नांदेड़ जिला मध्यवर्ती सहकारी बैंक 1997 से घाटे में चल रही थी। इस बैंक को 28 सालों तक नुकसान उठाना पड़ा। बैंक के अध्यक्ष भास्करराव पाटिल खतगांवकर ने कहा कि 2025 में बैंक ने घोटाले से उबरकर शुद्ध लाभ कमाया है। राज्य सरकार से बैंक को मिलने वाले ब्याज अनुदान का 2.50% और बैंक में नौकर भर्ती के लिए राज्य सरकार की अनुमति के लिए कई नेताओं का बहुमूल्य सहयोग मिला है। इससे मार्च 2025 के अंत तक बैंक की वित्तीय स्थिति में सुधार हुआ है और मध्यवर्ती बैंक लाभ में आ गया है। इसलिए अब सख्ती से कर्ज वसूली होगी और किसानों को तुरंत कर्ज चुकाने की अपील बैंक के अध्यक्ष भास्करराव पाटिल खतगांवकर और सीईओ डॉक्टर अजय कदम ने एमसीएन हिंदी न्यूज को दी। अतिशय आनंदाची बातमी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दृष्टीने 31 मार्च 2025 ला आपली बँक कर्जमुक्त झालेली आहे आणि आमचा एनपीए ही 15% खाली आलेला आहे। ही फार मोठी प्रगती गेल्या 1-1.5 वर्षामध्ये आम्ही करू शकलो आणि यासाठी आम्हाला महाराष्ट्राच्या पातळीवर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण, राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील बाबासाहेब यांचं सहकार्य मिळालं आणि आपल्या कंधारचे आमदार माननीय प्रतापराव पाटील यांनी सहकार्य केलं आणि आज आम्ही कर्जमुक्त झालेलो आहे। आम्हाला आता यावर्षी कर्मचारी भरतीची देखील परवानगी राज्य शासनाने दिलेली आहे। आम्हाला डिपॉझिट वाढलेले आहेत 117 कोटींनी, भाग भांडवल वाढलेलं आहे, शेतकऱ्यांना कर्ज वाटप जास्तीचं झालेलं आहे। सर्वच पॅरामीटरमध्ये आपली बँक आता मराठवाड्यामध्ये नंबर 2 ची बँक आहे। लातूर नंबर 1 आणि नंबर 2 मध्ये आमची नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक आहे। यामध्ये आता आम्हाला कर्मचारी भरतीची फार मोठी अडचण होती। आमच्याकडे स्टाफ कमी आहे। 170 लोकांवर आम्ही ही बँक चालवतो। राज्य शासनाने आम्हाला कर्मचारी भरतीची देखील परवानगी दिली। येणाऱ्या 2 महिन्यामध्ये तेही प्रक्रिया पूर्ण होईल। आमच्या जे 63 शाखा आहेत बँकेच्या त्यापैकी 59 शाखा ह्या प्रॉफिटमध्ये आलेल्या आहेत आणि आपली बँक ही प्रॉफिटमध्ये आली। विधानसभेचे जे निवडणुका झाल्या आणि सर्वच पक्षांनी जे आश्वासनं दिले की कर्जमाफी करू आणि त्यामुळं निश्चितच शेतकऱ्यांमध्ये हा मेसेज गेला आणि शेतकऱ्यांची मानसिकता अशी झालेली आहे की कर्ज माफ होणार आहे आणि त्यामुळं कर्ज भरण्याचं प्रमाण जे कमी झालेलं आहे आणि त्यामुळं बँकेचं 100 ते 125 कोटी रुपये कर्ज जे आहे ते थकीत झालेलं आहे। त्यामध्ये साधारणतः 20-21 हजार शेतकरी थकीत आहेत जिल्ह्यामध्ये।
तर आता आपणच सांगताय की एकंदर जी परिस्थिती जी होती, विधानसभा निवडणुका असतील, आश्वासनं असतील वगैरे वगैरे, तर आता ज्यांनी परतफेड केली नाही तर अशा आता शेतकऱ्यांना आपल्या बँकेकडून काय बडगा असणार आहे, काय करणार? नाही, आता शासनाचे जर निर्देश असतील तर आपण ज्या ठिकाणी निर्देश आहेत, आता उदाहरणार्थ दुष्काळ असेल, अतिवृष्टी असेल, तर शासनाचे निर्देश येतात की सक्तीची वसुली करू नये. अशा परिस्थितीमध्ये सक्तीची वसुली सोडून बाकी ठिकाणी मात्र निश्चित तुम्हाला सांगतो मी कायद्याच्या चाकोरीमध्ये राहून कारवाई निश्चित करण्यात येईल. जिल्हा बँकेच्या वतीनं जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना एवढंच आवाहन करेल की जिल्हा मध्यवर्ती बँक ही आपली बँक आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक आपल्याला कधीही वेळी अवेळी मदत करणारी बँक आहे आणि जिल्हा मध्यवर्ती बँकच तुम्हाला मोठ्या प्रमाणावर सहकार्य करणार आहे. आणि त्यामुळं आपण कर्जमाफीची वाट न पाहता आपण रेग्युलर कर्जाचा भरणा करावा आणि शासनाच्या 0% व्याजाचा लाभ घ्यावा. प्रॉम्प्ट पेमेंट केलं तर त्यांना व्याजामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर लाभ होणार आहे. त्यामुळे थकबाकीत राहून आपण व्याजाचा भुर्दंड करून घेऊ नये.